नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती नैवेद्याला चालणारी, आपलं नैवेद्याचं ताट सजवणारी अशी गोड रेसिपी आहे. लापशीच्या रव्याची खीर. लापशीचा रवा हा गव्हाचा रवा काढला जातो आणि गुळापासून ही खीर तयार केली जाते. पण ही खीर 5 मिनिटात कशी होईल हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण आज बघूया लापशीच्या रव्याची खीर. प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या ह्या रेसिपी जितक्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील तितक्या लोकांपर्यंत आपण या रेसिपी पोचवूया. चला तर मग आपण बनवूया लापशीच्या रव्याची झटकन पटकन होणारी खीर. मी साहित्य तुम्हाला दाखवते आधी की मी अर्धा वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर अर्धा वाटीला थोडा जास्त 1 पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. दूध घेतलेलं आहे, 1 पाऊण वाटी दूध आहे. ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत, बदाम आणि पिस्त्याचे, आणखीन वेलदोडा पूड आहे. बस एवढ्याच सामानात आपली ही खीर होणार आहे. 4 ते 5 गोष्टी फक्त लागतात. पटकन तुम्हाला करायची असेल तर डायरेक्ट आपण हा रवा जो आहे तो शिजवून घेणार आहोत. मी हा निवडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. तुम्हाला जर दूध घालायचं असेल तर तुम्ही दूध घालू शकता, पण थोडा पाण्यात जर आपण रवा शिजवला तर नंतर दूध फाटत नाही. डायरेक्ट आपण जर टाकलं तर फाटण्याची शक्यता असते. ओरिजिनल रेसिपीमध्ये आपण तुपावर खूप वेळ परतून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून अशी ही सुद्धा ही खीर केली जाते. पण मी ही पटकन आणि झटपट होणारी खीर सांगते. तर त्याच्यामुळे आपण हा जो लापशीचा रवा आहे याला शिट्टी काढून घ्यायची आहे पाण्यामध्ये. थोडंच पाणी घालायचं, खूप पाणी नाही घालायचं रवा भिजण्यापुरतं. आणि तुम्ही ते बघत असाल तर हा छान रवा फुललेला पण आहे आणि त्याच्यामध्ये पाणी असं काही राहिलेलं नाहीये, तो मोकळा झालेला आहे. आता आपल्याला कढईमध्ये साजूक तूप घालायचंय. अगदी पटकन होते ही खीर, करून बघू शकता तुम्ही या पद्धतीने. जर आपण कुकर वगैरे लावणार असू तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला हा लापशीचा रवा लावता येईल, जर तुम्हाला सेपरेट रवा लावायचा नसेल तर. आणि आता ह्या तुपामध्ये मी हे जे शिजवलेला लापशीचा रवा आहे तो थोडासा परतून घेणार आहे. अतिशय झटकन होते, पटकन होते. तुम्हाला कधीतरी असं वाटलं की काहीतरी गोड खायचंय आपल्याला, तरी सुद्धा हा हेल्दी पर्याय आहे लापशीचा रवा असल्यामुळे. आणि आपण त्याच्यात गूळ घालतोय, आपण त्याच्यात साखर वापरतच नाहीये. तुम्ही बघत असाल तर थोडा वेळ मी ते परतवते छानपैकी. त्याच्यामुळे साजूक तुपात ते परतवल्यामुळे अजून त्याचं जे त्याला एक छान असा सुगंध सुटतो आणि परतून घेतल्यामुळे तो अजून रवा फुलतो. आता आपण जे दूध आहे ते घालणार आहे. मी ते खिरीसारखं थोडं लुबलुबीत ठेवते म्हणून मी दूध घातलेलं आहे. तर तुम्हाला एकदम असं जसं आपण गोडाचा शिरा करतो तसं करायचं असेल तर तुम्ही दूध कमी घालू शकता. पण मला थोडं हे खिरीसारखं करायचं आहे, तर म्हणून मी त्याच्यामध्ये दूध थोडंसं जास्त घातलंय. आणि हा आधी शिजला असल्यामुळे याला खूप वेळ काही करावं लागत नाही. गूळ घालायचं आणि गूळ छान वितळेपर्यंत या खिरीला परतत राहायचं. 5 मिनिटात तयार होते ही खीर, कारण गूळ वितळला की खीर ही रेडी होते. आणि तुम्ही ते बघत असाल की छान गूळ त्याच्यावर वितळलाय, कलर चेंज झालाय आणि खूप अप्रतिम त्याचा जो आहे तो स्वाद सुवास सगळा आपल्याला येतोय. किती छान झाले बघा, पटकन झालेली आहे. तुमच्या घरात सिनियर सिटीजन, छोटं बाळ असेल किंवा आजारी जरी कोणी असेल तरी त्यांनाही चालते. वरती ड्रायफ्रुट्स घातलेत आपण आणि आपली ही खीर तयार आहे.